जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील 6 खरेदी विक्री संस्थांच्या संचालक मंडळांच्या निवडणुकीतून 164 उमेदवारांनी माघार घेतली आहे। त्यामुळे आता 167 उमेदवार रिंगणात कायम आहे। यामध्ये चांदूर खरेदी विक्री संघ अविरोध असून वरुडमध्ये 17 तर अमरावती खरेदी विक्रीमध्ये केवळ एका पदाकरिता रविवारी मतदान प्रक्रिया संपन्न झाली। जिल्ह्यातील 36 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। शहरातील गर्ल्स हायस्कूल केंद्रावर सुद्धा मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला। अमरावती तालुक्यासह अचलपूर, मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर रेल्वे येथील तालुका खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळासाठी 11 फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघातील सर्वच उमेदवार अविरोध झाल्याने 5 खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 167 उमेदवार निवडणूक लढवित आहे। अमरावतीमध्ये एका जागेसाठी गर्ल्स हायस्कूल येथे रविवारी मतदान घेण्यात आले। या केंद्रावर अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। वृद्ध मतदारसह दिव्यांग मतदारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। या केंद्रावर रविवारी सायंकाळी मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे। येथे 1902 मतदार असून 6 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले। याकरिता 22 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मोर्शी येथे 17 जागांसाठी निवडणूक होत असून याकरिता 9 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। याकरिता 55 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वरुडमध्ये 16 संचालक पदाकरिता निवडणूक होत असून येथे 9 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे। याकरिता 55 कर्मचारी नियुक्त आहेत। अचलपूरमध्ये 17 संचालक पदाकरिता 5 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले। या ठिकाणी मतदान केंद्रावर उमेदवारांमध्ये मतदान स्थळी वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले। पोलिसांची ड्युटी असताना सुद्धा 2 गट आमने सामने हमरीतुमरीवर येऊन एकमेकांवर आपला संताप व्यक्त करण्यात आला। तिवसा तालुक्यात सर्व 17 संचालकांकरिता मतदान घेण्यात आले। येथे 5 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली। अमरावतीकरिता गर्ल्स हायस्कूल येथे एका टेबलवर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली, तर मोर्शीकरिता बाजार समिती येथे दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारीला 6 टेबलवर मतमोजणी होईल। वरुडमध्ये बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी 6 टेबलवर मतमोजणी। अचलपूर येथे देखील बाजार समिती परिसरातच मतमोजणी होणार आहे। येथे 4 टेबलवर मतमोजणी होणार आहे। तिवसा येथे मात्र महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे 4 टेबलवर मतमोजणी होईल।